जय सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय पहिला. श्री माणिक प्रभूंचा जन्म. श्री माणिक प्रभूंचा जन्म 22 डिसेंबर 1817 या दिवशी कर्नाटकातील बसव कल्याण शहराजवळील लाडवंती या गावी झाला. त्या काळी त्या भागात निजामाचे राज्य होते. एका सामान्य कुळात जन्म घेतलेल्या प्रभूंनी स्वतः निस्संग, निर्विकार, अनिकेत व अकिंचित स्थितीत राहून जनतेला आपल्याकडे प्रेमाने आकर्षित केले. हजारो जीवांना अन्न, वस्त्र व धन देऊन संतुष्ट केले. हजारो जीवांचे दुःख, पीडा दूर केले. माणिक प्रभू हे सर्व प्रकारे इच्छा पूर्ण करणारा कल्पद्रुम होऊन राहिले. त्यांनी हिंदू, मुसलमान, शीख, जैन, लिंगायत इत्यादी अनेक जाती धर्माच्या लोकांना वैरभाव विसरायला लावून एका ठिकाणी नांदवले. प्रभूंना या सर्व धर्मांच्या लोकांकडून अनेक पदव्या मिळाल्या. उदाहरणार्थ प्रभुर्वेव प्रभू साक्षात, पीरान पीर दस्तगीर, नानक सोही माणिक, धन्य प्रभू इत्यादी. यावरून प्रभूंची लोकप्रियता व दैवी सामर्थ्य लक्षात येते. कर्नाटकातील बसव कल्याण म्हणजेच कल्याण येथे मनोहर नाईक नावाचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण राहत होते. ते सात्विक व विद्यमान असून भक्तकवीही होते. त्यांचे बरेच शिष्यगण होते. मनोहर नाईक व त्यांची पत्नी बयादेवी या दाम्पत्याला 4 अपत्ये झाली. 3 पुत्र हनुमंत, माणिक आणि नृसिंह आणि कन्या चिमणाबाई. पहिला पुत्र हनुमंत याचा जन्म झाला तेव्हा बाळाची आजी बच्चम्मादेवी यांना हनुमानाची उपासना असल्यामुळे बाळाचे नाव हनुमंत ठेवण्यात आले. पुढे एकांतप्रिय हनुमंतदादांची वृत्ती जास्त करून मौनीच राहिली. आपल्याला उत्तम, सुलक्षणी व सामर्थ्यवान पुत्र व्हावा म्हणून बयाम्मांनी पुष्कळ वर्षे गोमूत्रातील दशमी खाण्याचे व्रत केले होते. रामभक्त असलेल्या मनोहर नाईक यांना रामनवमी उत्सवात दृष्टांत झाला की बयादेवी यांना विलक्षण तेजस्वी गर्भसंभव होईल. त्याप्रमाणे द्वितीय पुत्राचा जन्म होऊन त्याचे नाव माणिक असे ठेवण्यात आले. या पुत्राच्या जन्माने मनोहर नाईक यांच्या कुळाचा व धर्माचा उद्धार झाला. माणिक प्रभूंच्या जन्माच्या वेळी चोहोकडे दिव्य प्रकाश पडून साक्षात श्री दत्तात्रेय प्रकट झाले आणि वरप्रसाद देऊन नंतर बालकरूप धारण करते झाले. त्यानंतर तृतीय पुत्र नृसिंह याचा जन्म झाला. त्यानंतर मनोहर नाईक व त्यांच्या मातोश्री बच्चम्मा या दोघांचेही निधन झाल्यामुळे बयादेवी आपल्या अल्पवयीन मुलांसह कल्याणला आपल्या माहेरी राहू लागल्या. बयादेवी यांचे बंधू बळवंत कुलकर्णी हे कल्याणीच्या नवाबाच्या पदरी मोठे अधिकारी होते. बळवंतरावांच्या पदरी बरेच शिपाई व जवान नोकरीला होते. आपल्या या बंधूचा बयादेवींना बराच आधार मिळाला. प्रभूंचे बहुतेक बालपण कल्याणलाच गेले. अगदी लहानपणापासूनच प्रभूंचा अलौकिक व दिव्य पुरुष म्हणून लौकिक होता. त्यांच्या बालपणीच्या लीलांवरून ते अवतारी होते अशी सर्वांची खात्री झाली होती. प्रभूंचा बालपणीचा काळ रानावनात फिरून सवंगडी जमून खेळण्यात गेला. ते कधी शाळेत गेले नाहीत किंवा त्यांनी कधी अभ्यासही केला नाही. अनेकदा ते रानावनात एकटेच फिरत, विविध पशुपक्षी व वृक्षलतांच्या सान्निध्यात राहत, जंगलातील गुहेत शिरून काही दिवस एकांतात घालवत, देवस्थानांना भेटी देत. प्रभूंच्या मामांना फार वाटे की प्रभूंनी व्यावहारिक शिक्षण घेऊन पैसे कमवावेत व कुटुंबाचे भाग्य उदयाला आणावे. प्रभूंना शाळेत पाठवण्यात यश येत नाही व त्यांचे जंगलात फिरणे थांबत नाही हे बघितल्यावर मामांनी त्यांना शिपायांच्या पहाऱ्यात ठेवले. पण तेथूनही प्रभू सहज निसटून जात. एकदा शाळेत न जाता हा मुलगा जातो तरी कोठे हे पाहण्याकरता मामांनी त्यांचा पाठलाग केला. प्रभू बरेच लांबवर गेले. नंतर एका अरण्यात शिरू लागले. मामाही त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागले. तेवढ्यात एक भयंकर वाघ समोर उभा असलेला मामांना दिसला. मग काय, भीतीने गडबडीत झालेले मामा मागे फिरले. अखेर सर्व प्रयत्न हरल्यावर मामांनी प्रभूंना शाळेत पाठवण्याचा नाद सोडून दिला. प्रभूंच्या अशा स्वच्छंद व स्वैर वर्तनाने लोकांना वाटे की हा मुलगा वेडा आहे. लोक त्यांना वेडा भाऊ असेही म्हणत. तथापि हा वेडा वाटणारा मुलगा महाज्ञानी आहे याचाही लोकांना अनुभव येत असे. अगदी लहान वयातच वेड्याभाऊच्या वाणीमध्ये अमृतमय अद्भुत सामर्थ्य आहे व त्याची वाणी सत्य होती असा लौकिक कल्याण व आसपासच्या खेड्यात पसरला होता. तेव्हा लोक त्यांना प्रश्न विचारायला येत की माझे काम केव्हा होईल का इत्यादी. प्रभूंचे वागणे त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा वेगळे होते, लहरी होते. कधी ते उत्तम थाटाचा पेहराव करत व प्रतिष्ठित गप्पा मारत, तर कधी लंगोटी व अंगाला राख लावून दिगंबर होत. कधीही शाळेत न जाता किंवा रूढ मार्गाने न वागताही प्रभू अत्यंत ज्ञानसंपन्न कसे काय होते याचे सर्वांना आश्चर्य वाटे. मराठी, कानडी, तेलुगू, उर्दू, फारसी, अरबी, हिंदी, वज्रभाषा इत्यादी अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. या सर्व भाषांमध्ये त्यांनी हृदयंगम पदेही केली आहेत. आपल्या हुशारीने व ज्ञानाने ते मुत्सद्यांनाही थक्क करत.
थोड्याच काळात प्रभूंची ख्याती दूरवर पसरली होती. जय सद्गुरू माणिक प्रभू.